एकाच लोकेशनवर 3 वेळा एकच बांधकाम दाखवत भ्रष्टाचाराचा मोठा उघड सध्या झालेला आहे. शासनाच्या विविध योजनेमधून एकाच लोकेशनवर 3 वेळा कामे दाखवून शासनाचा लाखो रुपयाचा निधी लाटण्यात आला. मात्र जून महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसाने नव्याने काम दाखविलेले संरक्षण कुंपण सिमेंट बीमसह जमीनदोस्त झाले. हा प्रकार बाभुळगाव तालुक्यातील गडवा ग्रामपंचायत मधील हिंदू स्मशानभूमीत घडला आहे. पंचायत समितीच्या बांधकाम विभाग, गडवा येथील सरपंच, सचिव यांच्या संगमताने शासनाच्या लाखो रुपयाच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली असून या प्रकाराची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. गडवा येथे हिंदू स्मशानभूमी सौंदर्यीकरण व संरक्षण कुंपणाचे बांधकाम तंटामुक्त गौरव निधीतून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून 2,10,000 खर्चून सन 2010-11 मध्ये करण्यात आली. तंटामुक्त समितीचे नियम डावलून केलेल्या कामाची तंटामुक्त समिती सदस्य यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीत कुठलीही कार्यवाही न झाल्याचे सदरचे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये आदेश होऊन तात्कालीन सरपंच, सचिव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे सचिव यांच्यावर न्यायालयाने आदेशाने 420 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. ते प्रकरण अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. मग असे असताना सुद्धा तात्कालीन सरपंच, सचिव यांनी सन 2012-13 या कालावधीत जनसुविधा योजनेअंतर्गत हिंदू स्मशानभूमी सौंदर्यीकरण व तारेचे कुंपण हेच काम मंजूर करून 3,50,000 रुपयाचा शासकीय निधी खर्च केला. मात्र त्या ठिकाणी पुन्हा काम होत असल्याचे पाहून तंटामुक्त समितीचे सदस्य यांनी पुन्हा गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने गटविकास अधिकारी यांनी सदरचे काम थांबवून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुद्धा सन 2024-25 मध्ये विद्यमान सरपंच, सचिव सध्या तात्कालीन कार्यरत यांनी त्याच ठिकाणी जनसुविधा योजनेअंतर्गत पुन्हा कामाची इन्स्टिमेट ₹5,00,000 तयार करून निधी मंजूर करून घेतला. हे काम 2026 मध्ये पूर्ण करण्यात आले. सुमारे ₹5,00,000 खर्च झालेले सदरचे काम जून महिन्यातील पहिल्याच पावसाने जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळा कामे टाकताना ग्रामपंचायतने सदरचे काम याआधी कुठल्याही योजनेतून करण्यात आले नसल्याचे खोटे शपथपत्र सादर करून गटविकास अधिकारी कार्यालयाची दिशाभूल केली. सदरचे काम ग्रामपंचायतनेच केल्याचा करारनामा सुद्धा सादर केला. यावरून गडवा ग्रामपंचायतीमध्ये तात्कालीन व विद्यमान सचिव, सरपंच यांनी संगमत करून शासनाच्या लाखो रुपयाचा निधीची उधळपट्टी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. आता या प्रकरणी गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.